उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका, धरोनी सगुण रूपे केली बाल क्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे, बैसोनियावरी चालविली भिंती, चांग देवा प्रती दिली भेटी, मग वास केला अलंकापुराशी, पिंपळद्वाराशी कनकाचा, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका, निळामने ज्यांच्या नामे करिता घोष, निळामने ज्यांच्या नामे करिता घोष, नाथ ती दोष कै काळाचे, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो, करुणा सद्गुरु कृपया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. शिवे करता निवडलेला अभंग संत शिरोमणी निळोबारा यांचा असून, त्या अभंगातून निळोबारा या भूतलावरती जी थोर अशी मंडळी अवतीर्ण होऊन गेली, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांचं वर्णन या अभंगातून करतात. आणि ते करत असताना त्यांच्या एकंदर कार्याचा आढावा समाजाच्या समोर महाराजांनी प्रकट केलेला आहे. या मंडळीने अवतीर्ण होऊन या भूतलावरती काय केलं आणि आम्ही तुम्ही काय करावं, असा एक जाता जाता विचार या अभंगातून प्रकट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त शिनोळी खुर्द, बुद्रुक पण आहे का, ग्रामस्थ भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने संत सोपानदेवांच्या
संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि त्यातला आता हा हरिदिनीचा दिवस, त्या हरिदिनाच्या दिवशीची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकादशी आहे आणि एकादशीला 12 पर्यंत जागरण करायचं असते बरं का. तेव्हा काही चिंतन त्या संबंधाने करण्याचा प्रयत्न करू. त्या भूतलावरती संत अवतीर्ण होतात आणि आपलं अवतार कार्य झालं की आपल्या स्वइच्छेनं आपल्या स्वरूपाशी एकरूप होतात बरं का. किंबहुना स्वतःच्या इच्छेनं येतात, जगत उद्धाराचं कार्य करतात आणि कार्याची पूर्तता झाली की स्वतःच्या इच्छेनं जातात. त्यांना बोलवावंही लागत नाही आणि त्यांना जाई म्हणावं लागत नाही बरं का. आणि काही करा म्हणून सांगावं लागत नाही. जे समाजाच्या दृष्टीने करण्याची गरज आहे ते करण्याकरताच ती मंडळी येतात. म्हणून विचार शास्त्रामध्ये प्रगट केलेला आहे, देवाची जयंती साजरी करावी, संतांची पुण्यतिथी साजरी करावी आणि आमचं तुमचं श्राद्ध घालावं, असा विधी आहे बरं का. आता आमच्या तुमच्यालाही पुण्यतिथी म्हणतात. तो वारकरी नसतोय, पंढरीची वारी करत नाही, एकादशी करत नाही, तरी त्याची पुण्यतिथी करतात लोक बरं का. आपल्या त्या क्रियेला श्राद्ध म्हणतात बरं का. पण अलीकडे प्रवाह आहे, आज कोणाच्याही कार्याला पुण्यतिथी म्हटलं जातं. ज्यांच्या जाण्याने ज्या तिथीला पुण्य पावनता प्राप्त होते त्यांची पुण्यतिथी. आमच्या जाण्याने वाटोळ होत आहे. वारकरी माणूस जर एकादशीला मेला तर चांगलं नाही बरं का. अहो, चांगली पुण्यतिथी एकादशी, पण कुणीतरी त्या दिवशी मेल तर ती तिथी पुण्य होत नाही, लक्षात ठेवा. तात्पर्य, आमचं तुमचं श्राद्ध घातलं जातं, देवाची जयंती केली जाते आणि संतांची पुण्यतिथी, त्यात हा संजीवन समाधी सोहळा आपण करतात. चांगली भाग्याची गोष्ट आहे आणि ते आपण केलं पाहिजे. तेव्हा त्या संतांच्या कार्याचा थोडासा विचार करणं आज गरजेचं आहे. या भूतलावरती ही चारही भावंड अवतीर्ण होऊन प्रत्येकाने आपलं आपलं कार्य पूर्तता झाल्यानंतर प्रत्येकाने ठिकाण भिन्न भिन्न निवडलं बरं. कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबराय आळंदी या क्षेत्राच्या ठिकाणी समाधिस्थ झाले. ज्ञानोबराय गेल्यानंतर 1 महिन्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी या दिवशी सोपानदेव श्री क्षेत्र सासवड या ठिकाणी समाधिस्थ झाले. वैशाख वद्यामध्ये मुक्ताबाई त्या यदलाबाद जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या तीरावरती, जिथं चांगदेवाने तपश्चर्या केली, आणि संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्यामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. कोण कुठं गेलं एवढं तरी समाजाला कळावं. त्यातला आजचा हा कालावधी आहे की त्रयोदशीला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोपान देवाने सासवड या ठिकाणी समाधी घेतली. सासवड ठिकाण का निवडलं, काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाही, म्हणून उल्लेख करतो. सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे अवतार. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आणि
ब्रह्मदेवाचा अवतार असल्यामुळं ब्रह्मदेवाने सासवड या ठिकाणी जे पर्वत आहे त्या पर्वताच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली बरं का. त्या पर्वताला नाव आहे काहीतरी आहे नाव, सध्या स्मरणार्थ नाहीये. नील. आणि त्या पर्वतावरती ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली बरं का. जिथं ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली तिथंच ब्रह्मदेव सोपान देवांच्या रूपाने अवतीर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी समाधी घेतली बरं का. आळंदीला भगवान विष्णूने तपश्चर्या केली म्हणून भगवान विष्णूने ज्ञानोबरांच्या रूपाने अवतीर्ण होऊन तिथं समाधी घेतली. आणि त्र्यंबकेश्वरला साक्षात भगवान शंकर तिथं अवतीर्ण म्हणून त्यांनी तिथं तपश्चर्या केली म्हणून शंकराचे अवतार असणारे संत निवृत्तीनाथ तिथं त्यांनी समाधी घेतली. ज्याच्या त्या थलाला महत्व आहे बरं का. म्हणून सासवड हे ठिकाण ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे आणि ब्रह्मदेवाचे अवतार असणारे सोपान देव त्या प्रत्येकाच्या नावामध्ये विशेषता आहे. एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये वर्गीकरण त्याचं केलंय. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई. किती शब्द होता तो? 14 शब्द होता. त्याला प्रमाण आहे, अभंग आहे बरं का. ह्या 14 अक्षराचा जो कोणी उच्चार करेल त्याला काय फल प्राप्त होईल वर्णन केलेलं आहे. मला बघायला वेळ मिळाला नाहीये. मी काल 12 तास गाडीत आहे आणि आज 12 तास गाडीत आहे बरं का. काय बघितलं असेल तर गाडीतून माणसांनी डोंगर एवढेच बघितले. कारण असं आहे, प्रासंगिक हा काल आहे आणि त्या त्या प्रसंगाला ते महत्व समाजाला पटवून दिलं पाहिजे आणि ते थातूर मातूर सांगून चालणार नाही. संतांच्या वचनाला धरून सांगितलं पाहिजे बरं. म्हणून व्याख्यान आणि कीर्तनात फार अंतर आहे. व्याख्यान कोणालाही करायला चालतं पण कीर्तन प्रवचन कोणालाही करायला चालत नाही. कमीत कमी तो पंढरीयाचा उपासक पाहिजे. तेव्हा संतांचं वर्णन संतांच्या रूपामध्ये केलेलं आहे. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये असं वर्णन आहे, सोपान, ज्यांनी जगाला सोपा मार्ग सांगितला असे हे देव सोपान देव बरं का. मग कुणी म्हणेल ज्ञानोबारांनी अवघड सांगितला का, निवृत्तीनाथांनी अवघड सांगितला का, मुक्ताबाईने अवघड सांगितला का. एकाने सोपा सांगितला म्हणलं की त्यांचा अवघड झालं का. एका म्हणता भले दुजे सजची खंडिले, असं कोणाच्या मनात येईल असा त्याचा अर्थ नाही बरं का. पण त्यांनी सोपा मार्ग जगाला सांगितला की भगवंतापर्यंत जाण्याकरता कोणती साधना सोपी आहे त्या साधनेचं त्यांनी महत्व जगाला सांगितलं. म्हणून त्या नावाप्रमाणे त्यांची अवस्था होते. जे वृत्तीवरती नव्हते म्हणून निवृत्ती, जे साक्षात ज्ञान स्वरूप होते म्हणून ज्ञानेश्वर, आणि जी मुक्तच होती ती मुक्ता. म्हणून आपल्याकडे नावं का ठेवायची असतात, तशी अवस्था प्राप्त व्हावी म्हणून. तशी अवस्था प्राप्त व्हावी म्हणून आमचं नाव निवृत्ती. पण सदा वृत्तीवरतीच. स्त्रीचं नाव मुक्ताबाई पण नेहमी बद्धच असं नाही. मग त्या 14 नावाचा जप केला तर मनुष्य निष्पाप होत असं वर्णन केले बरं का. म्हणून अशी ही मंडळी या भूतलावरती अवतीर्ण झाली आणि अवतीर्ण होऊन त्यांनी काय केलं हे वर्णन करणारे निळोबा आहेत बरं का. खरंच निळोबाने सकल संतांचं वर्णन केलं. सकल संतांचं वर्णन निळोबाने केलेलं आहे.
निळोबारांच्या अंतःकरणामध्ये का निळोबारांचा जो अवतार आहे सकल संतांच्या नंतर आहे. ज्ञानोबारांच्या पासून निळोबारांच्या पर्यंत असं बोललं जातं. आणि सकल संतांच्या नंतर निळोबारांचा अवतार असल्यामुळे जेवढे निळोबारांच्या आधी संत होणे केले त्या सर्व संतांचं वर्णन निळोबारांनी अतिशय आदराने वर्णन केले. संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये किती आदर असावा, हा आदर जर शिकायचा असेल तर निळोबारांच्या जीवनातून शिकावं. पण त्यांचा फार मोठा अधिकार होता. ब्रह्मकुलामध्ये ते अवतीर्ण झाले होते आणि सरकारी नोकरी करत होते. पण रोजचा आपला नित्यनेम आवरल्याशिवाय ते कामावरती जात नव्हते. त्यांना नेहमीच जाण्याकरता विलंब व्हायचा. एक दिवशी तो मुख्य साहेब होता, त्यांनी सांगितलं एक नोकरी तरी करा नाहीतर देवदेव तरी करा. राजीनामा देऊन टाका म्हणले, तुम्हाला जमत नसेल तर. महाराजांनी लगेच राजीनामा देऊन टाकला आणि राजीनामा देऊन टाकला आणि पूर्ण आयुष्य त्यांनी परमार्थाकरता खर्च केलं बरं का. आणि त्यानंतर त्यांनी अनुष्ठान केलं संतांच्या भेटी करता. म्हणून संतांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या विषयी असलेला अनन्य भाव, म्हणून ते संतांच्या विषयी त्यांचे बोलाय. शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. सेवकत्व त्यांनी स्वीकारले संतांच्या विषयी बरं का. म्हणजे संतांचं वर्णन तर त्यांनी केलंच, यथार्थ वर्णन केलं, पण वर्णन करत असताना संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये सेवक भाव असावा आणि सेवक भावाने ते जीवन व्यतीत त्यांनी केलं बरं का. म्हणून आमच्या तुमच्या करता हेच वर्णन केलंय, माणसाने देवाचा दास व्हावा का संतांचा दास व्हावा. संतांचा दास. तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाती आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद द्यावा हाती मग, हाती मग, हाती मग. हाती मग, हाती मग, हाती मग. आशीर्वाद द्यावा हाती मग, हाती मग, हाती मग. तुमची दासीचा दास करून ठेवा. देवाचा दास होण्यापेक्षा संतांचा दास व्हावा, पण देवाचा पण नाही संतांचा नाही, आम्ही तुम्ही संसाराचे दास आहोत सांगण्याचा भाव आहे. निळोबारांनी संतांचं दास्यत्व स्वीकारून त्या संतांचं केलेलं वर्णन आहे बरं का, यथार्थ वर्णन आहे.
असं कोणीही वर्णन केलं नाही बरं का. आणि ते बरोबर आहे. त्या संतांचं वर्णन करतात की संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन त्या संतांनी केलेलं कार्य, एवढं उच्च कोटीचं कार्य संत महात्म्याने केलं, त्या कार्याचा परिणाम की महाराज म्हणतात या संपूर्ण त्रिभुवनामध्ये त्या महात्म्यांची कीर्ती पसरली बरं. कार्य करत असताना जीवाची प्रसिद्धी आणि संतांची कीर्ती, माणसाची कीर्ती नसते बरं का, प्रसिद्धी. कीर्ती असेल तर एक देवाची नाहीतर संतांची. आज आमची तुमची लोक म्हणतात कीर्ती, कीर्ती नाही प्रसिद्धी. का ती काही कालापर्यंत राहते म्हणून प्रसिद्धी, काही कालापर्यंत राहते म्हणून प्रसिद्धी. कीर्ती कालातीत राहते बर, त्याला कालाचं बंधन नाही आहे. कालाच्याही पलीकडे ज्यांच्या कार्याचा सुगंध अखंड राहतो, लक्षात ठेवा. अशी कीर्ती त्या संतांची या भूतलावरती आहे. कारण आपण काय कार्य करतो त्या कार्यावरून त्याच्या जीवनामध्ये ते सगळं घडत असतं बरं का. मनुष्य जीवनामध्ये कर्म करतो आणि संत जीवनामध्ये सत्कर्म करतात. काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. माणसात आणि संतात काय फरक आहे लक्षात ठेवा माणसाने. हा, शरीराने सारखेच आहेत संत, पण दोघातला फरक आहे. जीव जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत कर्मच करतो. परिणाम केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले. कर्म करता करताच मेला, राहिलं म्हणून पुन्हा भोगायला आला. जीवाचं कर्म कधी संपतच नाही, ते अखंड चक्र चालू राहतंय बरं. पण कर्म करण्यामध्येच जीव गुंतलेला आहे. पण संत मात्र केवळ कर्म करत नाहीत बरं का. संत जे करतात ते सत्कर्मच करतात, सत्कर्मच. तुम्ही बघा ना, जनाबाईने लोकाला शिव्या दिल्या नाही, देवाला शिव्या दिल्या. जनाबाईने देवाला शिव्या दिल्या, लोकाला नाही. पण त्या जनाबाईने दिलेल्या शिव्या सुद्धा देव आनंदाने ऐकायचा बरं का. देवाला आनंद व्हायचा. शिवी दिल्यानंतर कोणाला आनंद होतोय? शिवी दिल्यानंतर आनंद होत नाही. शिवी दिली की माणसाचा तळपायाची आग मस्तकाला येते, डोळे लाल भडक होतात. पण त्या जनाबाईंनी देवाला शिव्या द्याव्यात आणि देवाने त्या आनंदाने ऐकाव्यात. देवाला वाटावं जने या शिव्या नसून ओवे मंत्र आहेत तुझे. ज्यांच्या शिव्या सुद्धा मंत्र होतात ते जीवनामध्ये काय कर्म करत असतील का सत्कर्म करत असतील? हो, हा, जे जे करतात ते सत्कर्मच करतात. कर्म करतो मनुष्य कधी करतो? स्वतः करता ज्यावेळी करतो त्यावेळी मनुष्य कर्म करतो. संतांना स्वतः करता काही करायचंच नाहीये. का करायचं नाही? त्यांनी करण्यासारखं काही शिल्लक ठेवलेलंच नाही. करण्यासारखं काही शिल्लक ठेवले नाही ना, लक्षात ठेवा.
हा, संत जे जे करतात ते जगा करताच करतात, समाजा करताच करतात, स्वतः करता काहीही करत नाहीत. लक्षात ठेवा. जे जे संतांनी केलं ना ते जगा करताच केलं, स्वतः करता संतांनी काहीही केलेलं नाही. प्रत्येक गोष्ट संतांनी केलेली समाजाकरता केलेली आहे. आणि समाजाकरता केली याचा अर्थ त्या करण्याच्या मग त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठला अहंभाव नव्हता, कुठली फलाची अपेक्षा नव्हती. नंतर तुकोबांनी वर्णन केले, देह कष्ट वेती परोपकारे, देह कष्ट वेती परोपकारे, देह कष्ट वेती परोपकारे, होते देह कष्ट वेती परोपकारे, परोपकारे, परोपकारे. पर अधिक उपकार बरोबर परोपकार. संतांनी जसं लिहिलंय तसंच म्हणायचं, त्यात काय बदल करायचा नाही. वकिलाने जसं लिहिलंय तसंच, त्यात काय बदल करायचं लक्षात ठेवा. जसं लिहिलंय तसं. का त्यांच्या जीवनामध्ये जे स्फुरण झालेले आर्ष स्फुरण आहे. शब्द बघून त्यांनी शब्दाच्या पुढे शब्द ठेवलेले नाहीत बरं का. म्हणून त्यात बदल करण्याचा अधिकार जीवाला नाहीये. संत जगाकरता कार्य करतात आणि जगाकरता करतात म्हणजे त्या करण्याच्या मागे त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणतीही अपेक्षा नाही. केवळ जगाकरता करतात म्हणजे जगाचं भलं व्हावं, जगाचं चांगलं व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं याच दृष्टीने त्यांनी सगळं हे केलेलं कर्म आहे. दुसऱ्या करता केलं जातं त्याला म्हणतात परोपकार. आणि जे सद्भावनेनंच केलं जातं, निरपेक्ष भावनेनंच केलं जातं, कोणती अपेक्षा त्याच्या मागे ठेवली जात नाही, त्याला म्हणतात सत्कर्म. आणि जो सत्कर्म जीवनामध्ये करतो, सत्कर्ता सत्कृती साधू. सत्कर्म करणाराच पुरुष साधू या पदवीला प्राप्त होतो. सत्कर्ता सत्कृती साधू. सत्कर्म करणाराच साधू या पदवीला प्राप्त होतो, सत्कर्म न करणारा नव्हे. आणि सत्कर्म करणारा साधू या पदवीला प्राप्त झाला, महाराज म्हणतात त्यांचीच या जगामध्ये कीर्ती पसरते. सत्कर्मातून बरं का.
कीर्ती निर्माण होण्याकरता जीवनामध्ये सत्कर्म करावं लागतं. सत्कर्माशिवाय कीर्ती होत नाही. म्हणून या महात्म्यांनी सत्कर्माच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीही केलेलं नाही. काहीच केलं नाही बरं का, काहीच केलं नाही. अहो ते स्वतः करता जगलेच नाहीत हो. स्वतः करता जगलेच नाही. जगले ते जगा करता जगले. आम्ही जगतो स्वतः करता. आम्ही स्वतः करता जगतो, लक्षात ठेवा. पण संत स्वतः करता जगले नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनीच वर्णन केले, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बडिवार शिद्धाईचा. जगदोद्धारा लागी धरिला, जगाचा उद्धार करण्याकरताच जी मंडळी अवतीर्ण झाली, ते जगाच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना चिंता जशी आम्हाला चिंता असते, माझं कसं होईल, माझं कसं होईल. आईला चिंता असते, मुलाचं कसं होईल. बरोबर आहे ना. आणि संतांना चिंता असते, जगाचं कसं होईल. जगाची चिंता रात्रंदिवस ते संत वाहतात बरं का. आणि जगाची चिंता होऊन त्यांनी विचार केला, जगाचं भलं होण्याकरता आपण जगाकरता सत्कर्म केलं पाहिजे का. जगाचा स्वभाव आहे, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, हेर आचरती सामान्य सकळ. वडील जे करतात तीच मुलं करतात बरं का. आमचे गुरुबंधू विनोदाने सांगायचे, वडील जर गावठी घेत असेल तर मुलगा विदेशी घेतो. वडील जे जे करते. वडील जर तंबाखू खात असेल तर मुलगा गुटखा खातो. जे म्हणून सांगितलंय, आपल्या मुलाला चांगलं वळण लागावं असं वाटत असेल तर मुलांच्या देखत तरी चांगलं वागावं बापाने. बापाने चांगलं वागावं. कारण मुलं बघून वागतात हो. तसं समाज हा बघून वागतो. समाज कोणाकडे बघतो, जी समाजामध्ये वावरणारी मंडळी त्यांच्याकडे बघतो बरं का. आणि त्यांच्याकडे बघून ते म्हणतात, का हो तुमचे महाराज बघितले आम्ही. काय आलं, अहो परवा कांदे भजे खात होते. लोकांचं कुठं कुठं लक्ष द्यायला सांगता येत नाही. आमचा हा महेंद्र पाटील, एका वारकऱ्याला त्यांनी पाहिलं. म्हणजे महाराज हा वारकरी परवा हा खेळत होता काय मटका. मला धक्काच बसला बरं का. म्हटलं तुला कसं काय. अहो त्या दुकानात गेलेलं मी बघितलं. म्हटलं दुकानात गेलेलं म्हणजे लोकांचं लक्ष कुठं जातंय बघा. म्हणून समाजामध्ये वावरत असताना ज्याला समाजामध्ये मोठं म्हणून घ्यायचं आहे, फार जबाबदारीने वागावं लागतं. म्हणून संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन जे केलं ते जगाकरता केलं. मागं काही शिल्लक ठेवलं नाही आणि येताना काही आणलंच नाही. आमच्या वाडवडिलांनी मिळवून ठेवलंय. विचारलं हे घर कधी आहे, वडिलांनी बांधलंय. वडिलांना विचारलं ते म्हणजे आजोबांनी बांधलंय. शेती कधीची आमच्या आजोबाची आहे. ज्ञानोबाराजे आळंदीमध्ये राहिले. आळंदीमध्ये राहिलं. ज्ञानोबारांचं 7 बाऱ्याला नाव तरी आहे का. 7 बाऱ्याला नाव तरी आहे का. का नाव नाही. अहो घर असेल तर 7 बाऱ्याला नाव. घरच नव्हतं ना. आता आपल्याकडे ते गबाळी लोक येतात. गबाळी लोक येतात, महिनाभर राहतात, घर बांधून राहतात का नाही. म्हणजे झोपड्यात हो. हा झोपडीवाल्याचं नाव 7 बाऱ्याला लागत नाही म्हणून झोपडपट्टी होता स्वतंत्र आहे. राहू दे सध्या, राहू दे.
राहायला घर सुद्धा त्यांना नव्हतं बरं का. म्हणून त्यांचं माग काहीही नाही आहे. आणि त्यांनी कुठली उपाधीच निर्माण केली नाही. कुठली उपाधी निर्माण केली नाही. निरुपाधिक जीवन जगले. कशा करता? केवळ जगा करता ही मंडळी जगली बरं का. आणि जगा करता मंडळी जगली. कशी जगली? नववारा म्हणतात या चारही भावंडाने अतिशय बालरूप धारण केलं. अतिशय नववारांना वर्णन करण्याकरता मोह आवरला नाही. त्यांना सांगावं लागलं जसा देवाने रूप धारण केलं तसं ह्या चार भावंडांनी रूप धारण केलं. जसं देव लहान रूपामध्ये प्रकट झाला, लहान रूपामध्ये प्रकट होऊन देव जसा लहानपणामध्ये त्या देवाने लीला केल्या, त्याच पद्धतीनं नवबारा म्हणतात ही चारही भावंड बाल रूपामध्ये अवतीर्ण झाली. आणि अवतीर्ण होण्याने काय केलं? उचापत्या नाही केल्या, लीला केल्या. लीला धरुनी सगुण रूपे केले बाळ क्रीडा. धरुनी सगुण रूपे केले बाळ क्रीडा. निगम वाचे बोल बिलारेला. निगम वाचे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपान. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपान. हरे राम धरुनी सगुण रूपे. त्या चारही भावंडांनी जी रूप धारण केली सगुण. किती सगुण हो? आजही त्यांच्या रूपाकडे पहा. जे देवाच्या रूपामध्ये सौंदर्य आहे त्याच्यापेक्षा अनंत पटीनं त्यांच्या रूपामध्ये सौंदर्य आहे. त्या सौंदर्याला पाहिलं नाथ महाराजांनी. आणि त्या सौंदर्याला पाहिल्यानंतर नाथ महाराजांना वाटलं ते रूप मी पाहिलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जुव्हाळा ज्ञानोबा माझा. काय तेजशील कैवल्याचा पुतळा. काय तेजशील. देवाचंही तेज तिथं लोपावं अशी रूप त्या चारही भावंडांनी धारण केली बरं का. धरुनी सगुण रूपे. आणि ती सगुण रूप धरून त्या सगुण रूपामध्येच बाळ लीला त्यांनी केल्या बरं का. बालपणामध्ये जे केलेल्या खोडी, जी केलेली क्रिया त्याला काय म्हणतात? लीला. बाल लीला. त्या वयामध्ये त्या शोभतात बरं का. आणि त्या बाल रूपामध्ये त्यांनी केलेलं हे लीला आहे. लीला म्हणजे सहज. लीला म्हणजे सहज बरं.
त्याला काय अट्टहास त्याच्याकरता काय प्रयत्न करावा लागत नाही. जे सहज घडलं जातं त्याला काय म्हणतात लीला. जे प्रयत्नपूर्वक केलं जातं त्याला म्हणतात उचापत्या. सहज त्यांनी केलं जीवनामध्ये, सहज. काय सहज केलं त्याची यादी दिलेली आहे. हे बालपणामध्ये केलं बस केलं. कोणाकरता केलं? स्वतःच मोठेपण जगाला दाखवण्याकरता नव्हे, जगाला तुम्ही कसे मोठे आहात हे दाखवण्याकरता केलं. बरं, माणसं काही स्वतःच मोठेपण जगाच्या समोर प्रगट करण्याकरता काही कार्यमंडळी करतात. संतांनी स्वतःच मोठेपण जगाच्या समोर प्रगट करण्याकरता हे कार्य केलं नाहीये. समाजाला जाणीव करून द्यायचे आपणच मोठे आहोत, आपणच मोठे आहोत. आज कोणीतरी स्वतःला मोठं म्हणायला लागलं, ते मोठे नाहीत हे दाखवण्याकरता ही लीला केली. बर का, म्हणून शब्द वापरलाय तिथं, बोलविला रेडा निगमवाची. ज्यांना बुद्धीची घमेंडी होती, ज्यांना बुद्धीची घमेंडी होती, त्यांची जिरवण्याकरता रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं. हे देवालाही जमलं नाही. बरं, हे देवाला सुद्धा जमलं नाही. पण त्या संत महात्म्याने विचार केला, अशी घमेंडी असणारी माणसं जर समाजामध्ये राहिलं तर समाजातल्या लोकांना वाव मिळणार नाही, वाव मिळणार नाही. कारण पूर्वी असा प्रभाव होता, जे काही करायचं समाजाकरता प्रबोधन ते ब्राह्मणांनीच करायचं, इतरांनी करायचं नाही. हे मोडीत काढायचं होतं, हे मोडीत काढायचं होतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्या मग थोडा इतिहास बघा. हे मोडीत काढण्याकरता ही चारही भावंड ब्राह्मण कुलातच जन्माला आली. हो, विरुद्ध आहे सगळं. पण त्यांनी सगळं मोडीत काढलं. अरे तुम्हालाच देवानी बुद्धी दिली नाही, रेड्यासारख्या माणसांना सुद्धा तुमच्यापेक्षा चांगली बुद्धी दिलेली आहे. तुम्हाला जसा वेद गोखता येतो तसं सामान्याला सुद्धा वेद गोखता येतो. हे जगाला दाखवण्याकरता त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. महिषी पुत्रा मुखे अलवी भिंती बैसोलिया महिषी पुत्रा मुखे निळबारांचा चालून आहे. म्हशीचा पुत्र शब्द कसा वापरलाय? म्हशीचा पुत्र. महिषी पुत्रा मुखे बोलविली श्रुती. आणि तेच निळबाईत काय म्हणतात? रेड्या मुखी वेद बोलविला. म्हशीचा पुत्र कोण? रेडा. त्याच्या मुखातून वेद बोलवला. का बोलवला? वेद हा पवित्र आहे. वेद हा पवित्र आहे. तो कोणाला तरी बोलता येत नाही. बोलणाऱ्याचं जीवन पवित्र पाहिजे. नुसतं पवित्र चालत नाही, पवित्र वर्णात जन्माला यावं लागतं. पवित्र वर्णामध्ये जन्माला यावं लागतं.
सर्वांना हे शक्य नाहीये, सर्वांना हे शक्य नाहीये. म्हणून या चार भावंडांनी विचार केला. किंबहुना ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केले. त्या वेदालाच वाटलं माझी प्रसिद्धी होईना, मला कोणी विचारना, मला कोणी किंमत देईना. मग त्यांनी वाटलं आपण कोणाच्या मुखात जाऊन बसावं की आपली महती वाढेल. मग तो वेद संतांच्या मुखामध्ये आला. तो वेद संतांच्या आपुलिये प्रतिष्ठे लागी, सानी व धरोनी अंगी, पुराणे आख्यान रूपी महाभारता आली. वर्णन केले. हा स्वतःच मोठे पण टाकलं आणि समाजामध्ये प्रतिष्ठा वाढण्याकरता वेदाला सुद्धा वाटलं आपण रेड्याच्या मुखात येऊन बसावं. रेड्याचं भाग्य केली. ही लीला आहे. बालपणामध्ये केली. कशा करता केली? चमत्कार म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. चमत्कार म्हणून त्याच्याकडे पाहू नका बरं का. त्याच्यातून एक संताला जाणीव करून द्यायची आहे. सत्कर्म आहे ते सर्वांनी जीवनामध्ये केलं पाहिजे. कोणत्याही वर्णातला असो, कोणत्याही वयाचा असो, कोणत्याही लिंगाचा असो, त्याला ते करण्याचा अधिकार आहे. जिथं रेड्याला बुद्धीच नाही आहे, तो पशु आहे. ज्याला बुद्धी नाही त्याला काय म्हणतात? निर्बुद्ध. निर्बुद्ध बरं का. किती निर्बुद्ध आहे? त्याचा दोन कामाकरताच वापर केला जातो व्यवहारामध्ये. एक त्याला नांगराला झोपलं जातं आणि बीजारोपण करण्याकरता त्याचा उपयोग केला जातो. बाकी त्याचा वापर कशाला करतच नाही. सगळे प्राणी सर्कची मध्ये असतात, फक्त रेडा तेवढा नसतो बरं का. रेडा तेवढा नसतो, पण तो त्या कामाचाच नाहीये. एखादा काहीच काम करत नसेल तर लोक म्हणतात काय रे रेड्यासारखा बसलायस. हा नुसता रेडा आहे बघा, खातोय आणि झोपतोय, असं सहज बोलतात. कशा करतात? निर्बुद्ध प्राणी बरं का. निर्बुद्ध. आज जगामध्ये अशी काही निर्बुद्ध माणसं आहेत, अशी निर्बुद्ध माणसं आहेत. त्या निर्बुद्ध माणसाला सुद्धा बुद्धी देण्याचं काम संतांनी केलं बरं का. संतांनी केलं. किती जरी निर्बुद्ध असला तरी त्याला सत्कर्मातून, त्या संतांच्या सेवेतून त्याला बुद्धी प्राप्त होऊ शकते. प्राप्त होऊ शकते. पर आपण पाहिलं नाथ महाराजांच्या घरामध्ये नुसता पोया खायला आलेला गावबा, पोया खायला मिळतात म्हणून त्यांच्या घरात तो राहायला आला होता. पोया खायचा आणि तिथली सेवा करत, दुसरं तो काही करत नव्हता. संतांच्या पोया खाणारा सुद्धा एक लेखक होऊ शकतो. काय होऊ शकतो? लेखक होऊ शकतो. मग संतांची कृपा ज्याच्यावरती झाल्यानंतर तो बुद्धिवान होणार नाही का? हो, नक्की होणार. होता कृपा तुमची पशु बोले वेद. निळवरणीच वर्णन केलं. बोलवेला रेडा निगम वाचे. निगम म्हणजे वेद. निगम म्हणजे वेद. हे सहज कार्य केलं बरं का. त्यांना काही कष्ट करावं लागलं नाही. कथा विस्ताराने रस्त्याने चालला होता. त्या पैठणच्या लोकांनी विचारलं तुमचं नाव काय? ते म्हणले माझं नाव ज्ञाना. ज्ञाना? आमच्या गावातही रेडा आहे, त्याचं नाव ज्ञानाचं आहे. मग तुमच्यासारखं बोलतो? हो बोलतो की म्हटले. माझ्यासारखा माझ्यापेक्षा चांगलं बोलतो म्हणले. तो बोलतो का म्हटल्याबरोबर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर बोलायला लागला. हो, बोलविला रेडा
आता तुम्ही चाली देता, यांना शिकवलं तेव्हाही म्हणतात का लगेच म्हणलं तर म्हणतात हा चाली शिकवाव्या लागतात, हा स्वर काढून द्यावा लागतो. तेव्हा कुठं माणसं म्हणतात रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवल्यावर स्वरामध्ये रेडा बोलायला लागला, स्वरात, बेसूर नाही बर का. त्याला सज म्हणतात, त्याला लीला म्हणतात बरं का. काही नाही, फक्त डोक्यावरती हात ठेवल्याबरोबर इतक्या स्वरामध्ये तो म्हणायला लागला. हा ऐकणाऱ्याला वाटलं ऐकत राहावं, हे रेडा ओरड त्याला कोणी ऐकतं का हो? पण ते ब्राह्मण ऐकायला लागले हो. त्यांना आश्चर्य वाटलं, हे वेद म्हणायला लागले, आमच्यापेक्षा चांगलं म्हणतोय. म्हणजे त्यांना जाणीव करून दिली, त्यांच्या अंतःकरणामध्ये अभिमान होतो, आम्हालाच वेद म्हणता येतो. हे जगाला दाखवून द्यायचं होतं संतांना, सगळ्यांना हे म्हणता येतं बरं का. हे त्यांनी केलेलं बालपणामध्ये केलेलं कार्य आहे बरं का. बालपणामध्ये का बालपणामध्ये लीला शोभतात. घरामध्ये नातू आणि आजोबा असावा, नातू आणि आजोबा असावा. घरातली माणसं कुठं तर जावीत आणि त्याला सांगता त्याला खेळवा. मग ते खेळवा म्हटल्यानंतर तो आजोबा काय म्हणतोय, आता मी घोडा होतो, आता तू माझ्या पाठीवर स्वार कर बर. आणि ते नातू त्या आजोबाच्या पाठीवरती बसतं आणि त्या आजोबाला काय म्हणतं, घोडा. हा म्हणतर त्याला शेवटी घोडाच म्हणतात सगळे. बायको म्हणते घोडा झाला तरी अजून तुला कळत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, मला तिकडे जायचं नाही. ज्या नातवा करता तो आजोबा घोडा झाला, तो नातवा करता केलेलाच घोडा शोभतो का? गावात घोडा म्हणून फिरायला तर शोभलो, नातवा करता शोभतो. ते लहान आहे हो, आणि त्या लहान मुलाला पाठीवर घेतल्यानंतर ते घोडा ते बसतं त्याच्यावरती बरं का. जी लहानपणामध्ये केलेलं ते शोभतं, ते गोड असतं बरं का. त्या आजोबालाही आनंद होतो आणि त्यालाही आनंद होतो. तसं संतांनी त्या बालपणामध्ये ही केलेली लीला आहे, आणि त्या लीलेतून त्यांनी जगाचा उद्धार केला, जगाला सन्मार्गाला लावलं बरं का. आणि असं त्या लीलेतून जगाला त्यांनी सन्मार्गाला एवढं लावलं, एवढं सन्मार्गाला लावलं. महाराज म्हणतात त्या सन्मार्गाला लावण्याचा परिणाम त्यांच्या त्या कार्याची एवढी कीर्ती पसरली, एवढी कीर्ती पसरली, अमेरिकेत गेली. त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, त्यांची कीर्ती कुठे गेली? श्रीलंकेत गेली. ते काय क्रिकेट खेळायला गेले तिथं. महाराज म्हणतात एवढं कार्य त्यांनी केलं, त्यांच्या कार्याची नोंद त्रिभुवनाच्या पलीकडे गेली हो. त्रिभुवनाच्या एवढं मोठं त्यांनी कार्य केलं, त्रिभुवनामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव होऊ लागा. किती झाला? निळोबा म्हणतात एखाद्या गावामध्ये एखादा ध्वज उभा करावा, ध्वज उभा करावा, आणि तो ध्वज उभा करत असताना असा उभा करावा गावाच्या बाहेरून तो कोणालाही दिसावा, कोणालाही दिसावा बरं का. त्या ध्वजाचं महत्व आहे. असा ध्वज की गावाच्या बाहेरून आपल्या गावातल्या मंदिराचा ध्वज दिसला पाहिजे. म्हणजे ती पद्धत आहे, लक्षात ठेवा. आम्ही ध्वज लावतो, आपल्याला गल्लीतही दिसत नाही, पण नियम आहे त्या ध्वजाचा बरं का. जसा ध्वज हा गावात मंदिराच्या वर लावल्यानंतर गावाच्या बाहेरून शेजारच्या गावातून दिसावा, तसं महाराज म्हणतात त्या संतांनी केलेलं कार्य आणि त्या कार्याचा सुगंध एवढा पसरला, एवढा पसरला. महाराज म्हणतात त्रिभुवनामध्ये हो, त्रिभुवनामध्ये
उभारिला ध्वज ती लोकावरी, उभारिला ध्वज ती लोकावरी, उभारिला ध्वज ती लोकावरी, उभारिला ध्वज ती लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती जाती, ज्ञानेश्वर गोपाल, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, उभारिला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, कीर्तीचा ध्वज बर का, कीर्तीचा ध्वज उभारिला या शब्दाचा अर्थ त्यांची कीर्ती तिन्ही लोकाच्या वर पसरली. उदबत्ती जर आपण घरामध्ये लावली की दुसऱ्याच्या घरात जाऊन सांगावं लागतं, आमच्या घरात उदबत्ती लावल्या, वास घ्यायला या म्हणून सांगावं लागतंय. आपल्या घरामध्ये जर उदबत्ती लावलेली लोक म्हणतात तुमच्या घरात उदबत्ती चांगली लावलेली दिसते बरं का. लावली पलीकडच्या घरात आणि सुगंध अलीकडच्या घरात. एक उदबत्ती जर 4 घराला सुगंध देते, एक उदबत्ती जर गल्लीला सुगंध देते, एक उदबत्ती जर गावाला सुगंध देते, त्या 4 भावंडांनी केलेलं कार्य त्रिभुवनाच्या वर का जाणार नाही हो. उदबत्ती सामान्य आहे, उदबत्ती सामान्य आहे. त्या सुगंध आपणहून पसरतो, त्याला काही करावं लागत नाही. तसा त्यांची कीर्ती आपणहून या त्रिभुवनामध्ये पसरली. म्हणून महाराजांनी वर्णन केले, वैष्णवांची कीर्ती पुराणांतरी, की त्या वैष्णवांच्या संतांची कीर्ती पुराणामध्ये सुद्धा नोंद झाली. पुराणाने सुद्धा ती वर्णन केली बर का, देवाधिकाने वर्णन केली. का त्रिभुवन शब्द वापरला? खालच्याला सुद्धा राहुलं नाही, मधल्याना सुद्धा राहुलं नाही आणि वरच्याना सुद्धा राहुलं नाही. खाली राहतं त्याला पाताळ म्हणतात, पाताळ लोक. हा मधला मृत्यू लोक आणि याच्यावरचा तिन्ही लोकांमध्ये बरं का. तुम्ही म्हणाले कसं काय, खाली जाऊन या म्हणजे काय? खाली जाऊन या म्हणजे काय, जाता येतं बरं का. आणि वरती पण जाता येतं. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करता येतो. कसा करता येतो तर आपला विचार आता नाहीये.
पण या तिन्ही लोकांमध्ये त्यांनी केलेलं कार्यांच्या कार्याचा सुगंध कीर्तीच्या रूपाने आज तो आहे. कीर्ती शब्द का वापरला? मी आरंभालाच बोलून गेलो. ज्या कार्याचा गवगवा कधीही संपत नाही. विश्वाचा नाश होईल, विश्वाचा नाश होईल, पण त्यांची कीर्ती मात्र तशीच राहील. त्यांची कीर्ती मात्र तशीच राहील. आज ती कीर्ती त्या ध्वजाच्या रूपाने आहे. हा ध्वजा हा फडफड करत असतो बरं का. फडफड करतो म्हणजे आम्ही तोंडानं फडफड करतो ते वेगळं, आणि तो ध्वज फडफड वाजत असतो बरं का वाऱ्यामध्ये. त्या वाजण्याचा परिणाम काळाला धाक निर्माण होतो. काळाला का? ते धर्माचं प्रतीक आहे आणि काळ हा धर्माला घाबरतो. हा अधर्माला घाबरत नाही. धर्म हा भगव्याला घाबरतो, रंगीबेरंगीला घाबरत नाही. तुम्ही बघा, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर गेला, तुम्हाला जर तीर्थयात्रा करायची असेल तर हे सगळे कपडे जाताना बदलायचे. जाताना कॅरी बॅग मध्ये भगवी घेऊन जायची, भगवी लुंगी लावायची, भगवा शर्ट घालायचा आणि रेल्वेनं प्रवास करायचा. तुम्हाला कोणी विचारणार नाही बरं, कोणीच विचार नाही. तो तिकीट तपासतो त्याला काय म्हणतात? टीसी. तो सुद्धा विचारत नाही. कुठे गेला की तुम्हाला याची व्यवस्था होते, राहायची व्यवस्था होते का? भगवं धारण केले. हा म्हणून काही माणसं तीर्थ आराधना करण्याकरता, व्यवस्था होण्याकरता सुद्धा भगवं घालणारी लोक आहेत. मला त्यातला मुद्दा आहे, ते त्यागाचं प्रतीक आहे. त्याला काळ घाबरतो बरं का, काळ घाबरतो. म्हणून त्या संतांच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे की नाही? शेवटी वर्णन केले, काळ सुद्धा घाबरतो बरं का, काळ सुद्धा घाबरतो. अशी त्या संतांची ही कीर्ती आहे. हा आज संत कीर्ती तनूच्या रूपाने या भूतलावरती अजरामर आहेत. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. राहिल्याच्या कीर्ती जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. आज 750 वर्ष पूर्ण झाली. किती? 750 वर्ष पूर्ण झाली. कीर्ती जशीच्या तशा आहे का वाढायला लागल्या? आपल्या 750 वर्षात आपल्या किती पिढ्या झाल्या? पिढ्या नव्ह, किती पिढ्या झाल्या हो? हाय कुठं पत्ता? अहो 3 पिढीच्या वरती कोणी आपलं नाव घेत नाही. आजोबा, त्याच्या पुढे गेलं तर खापर पंजोबा, त्याच्या पुढे कोणी येत नाही. तो नाव नोंद करायला त्याला काय म्हणतात? हा
तो खापर पंचोपर्यंत जातो. त्याच्या पुढची ती नावं नोंद करायला येतो बरं का. म्हणजे आपल्या एवढ्या पिढ्या झाल्या आपल्याला सुद्धा नावं माहित नाहीत. त्याचा कुठं मागूसच नाही. आज 750 वर्ष पूर्ण झाली. आजही त्यांची कीर्ती जशीच्या तशी वाढायला लागल्या बरं का, वाढायला लागल्या. अशी कीर्ती तनू महाराज म्हणतात कुणाची? सामान्यांची नव्हे, ते हे निवृत्तीनाथ, ते हे ज्ञानेश्वर, ते हे सोपान, तेही मुक्ताबाई ज्ञान. ते हे सामान्य नाही बरं का, ते हे कुणाची तरी नव्हे. निर्देश करावा लागला म्हणून मी बोलून गेलो. बोलायचं म्हणून बोललो नाही. लक्षात ठेवा, जीवाची प्रसिद्धी आणि संतांची कीर्ती. आमची प्रसिद्धी कुठेपर्यंत? वर्तमानपत्र आहे तोपर्यंत, वर्तमानपत्र आहे तोपर्यंत. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या महात्म्यांची कीर्ती आहे बरं का. त्याच्या पुढे वर्णन केले, यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत बरं का. आणि अशी ज्यांची कीर्ती तनु आज या विश्वामध्ये आहे, महाराज म्हणतात ते कोण आहे? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदीप्तिका. का कीर्ती त्यांची या विश्वामध्ये पसरली? मी प्रस्तावनाच्या माध्यमातून तुमच्या समोर प्रगट केलेलं आहे. इथंच 12 वाजले. त्यांनी केलेलं कार्य आहे. कार्याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर आपल्याला वेळ फार जाईल. तेव्हा याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं एकदा समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये काही त्यांच्या कार्याच्या संबंधाने विचार करू. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायचे, मुखाने नाम घ्यायचे. टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा. जय जय विठोबा ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदीप्तिका. कीर्ती शब्द वापरलेला आहे. त्याच्या माग थोडासा हेतू आहे. कीर्ती ही भगवंताची विभूती आहे. कीर्ती ही भगवंताची विभूती आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती योगाचं वर्णन केले. आणि विभूती योगाचं वर्णन करत असताना अनेक विभूतीचं वर्णन केले. आणि स्वतः देव सांगतात, कीर्ती ही माझी विभूती आहे. कीर्ती ही श्रीवाक्य नारी नाम, स्मृतीर मेधा धृती क्षमा. 10व्या अध्यायातला श्लोक आहे. कीर्ती ही श्रीवाक्य नारी नाम. त्याच्यामध्ये त्या 7 शक्तीचं वर्णन आहे, विभूतीचं बरं का. त्याच्यातली पहिली विभूती आहे कीर्ती. आणि कीर्ती भगवंताची विभूती आहे. कीर्ती भगवंताची विभूती आहे याचा अर्थ आज हे संत म्हणजे भगवंताची विभूती आहे. काय बोला की हो, वर्णन केलेलं आहे. आणि ही कीर्ती अशी आहे की ते अजरामर राहणार आहे बरं का. तिचा कधीही नाश होत नाही का. त्याचा मी आपल्याला कळण्याकरता थोडासा भाव प्रकट केला. सत्कर्मातून निर्माण झालेले आहे. सत्कर्म हे कसं आहे? परमात्माच अविनाश स्वरूपाचा आहे. आणि परमात्मा जर अविनाश स्वरूपाचा असेल तर त्याच्या संबंधाने केलेलं कर्म अविनाश असेल का नाश पावणार असेल? परमात्मा अविनाश आहे आणि त्याच्या संबंधाने जे केलेलं कर्म आहे ते नाश पावणार नाही. आणि त्याच्यातूनही निर्माण होणारी कीर्ती आहे सत्कीर्ती. म्हणून तुम्हाला मी सूत्र सांगतो, सत्कर्ता सत्कृती साधू. तिथून ही कीर्ती प्रगट होते बरं का. आणि अशी कीर्ती तनु त्यांची या भूतलावरती त्याने केलेली लीला आहे. काय काय केले यादी त्याची दिलेली आहे. बोलवेला रेडा निगमवाचे बैसोनिया वरी चालविली भिंती.
चांग देवा प्रती दिली भेटी, चालविली वरी बैसोनिया चालविली. पेट्रोलची व्यवस्था नव्हती म्हणून चालवली नाही. काही लोक त्याला डोकं लावतात, त्या काळात पेट्रोल नव्हतं म्हणून त्यांनी चालवली. आपल्याला पेट्रोल घातलेल्या गाड्या चालत नाही. टाकी भरलेली असते, किक मारून 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 पाय दुखतो तरी गाडी चालू होत नाही. लक्षात ठेवा, आपणच निर्माण केलेली गाडी, आपल्याच बुद्धीने निर्माण केलेली गाडी कधी कधी बंद पडली की ती चालतच नाही, ढकलत न्यावी लागते. आपणच केलेली निर्माण, ईश निर्मित आहे. काय? दगड ईश्वराने निर्माण केलाय, ती एक योनी आहे बर का. दगडाची एक योनी आहे बर का. त्या योनीला सुद्धा माणसाला जन्माला जावं लागतंय. आपण दगड होऊन एकदा आलोय, आता पुन्हा व्हायचं नाहीये, पुन्हा व्हायचं नाहीये बर का. आणि ती योनी निर्माण केलेली आहे ईश्वराने आमच्याच कर्मातून बर का. आणि त्या दगडातून निर्माण झालेली ही भिंत सहज चालवली वरी बैसोनिया चालविली भिंती. चालायला फार त्रास होत होता म्हणून चालवली. मुलगा जर चालायला लागला आणि चालता चालता त्याला जर कंटाळा आला तर आई त्याला कडेवर घेते, आई त्याला कडेवर घेते. माणसं जर पंढरीच्या वारीला जर चालायला लागली, चालता चालता कंटाळली तर टेम्पो मध्ये बसतात. तसं या चार भावंडांना फिरायचं होतं आणि फिरून फिरून कंटाळी म्हणून आता त्यांना वाटलं भिंतीवरती बसून फिरावं. छे, फिरण्याकरता ती चालवली नाही. लक्षात ठेवा. मग कशा करता ती चालवली? आम्हाला चालवता येते हे दाखवण्याकरता चालवली, याच्याकरता पण चालवली नाही बरं का. त्या चांगदेवाचा गर्व हरण करण्याकरता त्या चार भावंडांना हे करावं लागलं. चांगदेव महाराज आकाश मार्गाने येत होते, वाघावर बसून. कशावर? वाघावर. काय सामर्थ्य असेल बघा. आपल्याला नाव घेतलं की सांगितलं, शिनोळीच्या वरच्या भागात एका शेतकऱ्याला पहाटे मी बघितला, अशी जर बातमी आली तर वन अधिकारी सगळे रस्ते बंद करून ते शोधायला मागे त्या बेळगावमध्ये आला होता. किती पैसे खर्च केले हो, नुसता आलाय म्हटल्यावर. त्या चांगदेवाला वाटलं यांच्या भेटीला जाण्याकरता पण वाघावर बसून जावं, हातामध्ये सापाचा चाबूक, बसलाय वाघावर, निघाला. आता समोरचा माणूस जसा येतो तसं त्याला भेटायला गेलं पाहिजे. ही चार भावंड भिंतीवरती बसली होती, आता तो वाहनावरती येतोय. यांनी सांगितलं, ज्या भिंतीवर बसलोय त्या भिंतीला सांगितलं, भिंती ताई चल चल म्हटल्यानंतर ती चालायला लागली बरं सहज. काय करावं लागलं नाही, असं का ध्यान धारणा करावी लागली नाही. चांगदेवाला वाघाला ताब्यात घेण्याकरता साधना करावी लागली. चांगदेवाला साप हातामध्ये घेण्याकरता साधना करावी लागली. त्या चार भावंडांना भिंत चालवण्याकरता साधना करावी लागली नाही. सहज चाल म्हटल्यावरती चालायला लागली बरं का. चालविली जडा भिंती हरली तांदयाची भांती, चालविली जडा भिंती हरली तांदयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप,
सर्वाभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा गाता माय बाप हरे ताप सर्वाभूती सुख रूपा वरी बैसोनिया चालविली वंती चांग देवा प्रती दिली भेटी. जर संतांचा स्पर्श झाला तर भिंत ही चालते. रेडा निर्बुद्ध आहे आणि भिंत जड आहे. निर्बुद्ध माणसाला सुद्धा ज्ञान प्राप्त करता येतं आणि जडाला सुद्धा सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं जर आपण सत्कर्म जीवनामध्ये केलं, संतांचा संग केला तर हे जीवनामध्ये घडू शकतं. हे दाखवण्याकरता त्याने केलं, चमत्कार म्हणून पाहू नका. भिंत चालवली म्हणून ज्ञानेश्वर महाराज मोठे, चुकीचं आहे. ते मोठेच आहेत, ते मोठेच आहेत. आम्हाला वाटलं भिंत चालवल्यानंतर मोठे, ते मोठेच आहेत, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी सहज जीवनामध्ये केलेलं कार्य आहे. वरी बैसोनिया चालविली विनती चांग देवा प्रती दिली भेटी. मग वास केला, हा लीला केल्यानंतर मग लीला केल्यानंतर ते कार्य केल्यानंतर मग अलंकापुरामध्ये त्यांनी वास केला, वास्तव्य केलं. कुठं वास्तव्य केलं? पिंपळ द्वाराशी कनकाचा का कनकाच्या कनकाचा चहा पितात म्हणून चहा म्हणतात. खून दिली त्यांनी अलंकापुरामध्ये. कुठं वास केला? महाराज म्हणतात जिथं सोन्याचा पिंपळ आहे तिथं त्यांनी वास केला. का? हे कोणीतरी घेऊन जाईल म्हणून राखायला बसले असं नाही बरं का. तिथं वास केला तो जुनाट आहे बरं का. त्या पिंपळाचं महत्व सांगितलेलं आहे. तो पिंपळ आज आहे ना, तो ज्ञानोबा आहे, अवताराला येण्याच्या आधीच आहे. अवताराला येण्याच्या आधीच आहे. ज्ञानोबरांची मातोश्री त्या रोज सिद्धेश्वराच्या दर्शनाला जात आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या पिंपळाला त्या प्रदक्षिणा घालायच्या. त्या मातेनं त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. किती? 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा ही 4 भावंड त्यांच्या पोटी आली बरं का. आम्हाला वाटते 5 फेऱ्या तुळशीला घातल्या की आमच्या पोटी विवेकानंद यावा. 5 फेऱ्यात येतोय. तो सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा नाम तो सुखाचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्याशी बळ. त्या अलंकापुरामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. जिथं वास्तव्य केलं तर तो सुवर्ण पिंपळ आहे. कनक म्हणजे सोनं. तो तिथं आज आहे. ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या वास्तव्याची खूण दर्शवण्याकरता त्यांनी सांगितलं, त्यांना सांगायचं आहे आम्ही जिथं आहे तिथं सुख आहे. जिथं संत असतात तिथं सुख असतं. सुख वाटे याची ठाई बहु पायी संतांचे. तुका म्हणे तेथे सुखा काय येऊने राहे समाधान. आम्ही जिथं वास करतो ना तिथं सुख आहे आणि जो कोणी तिथं जाईल तो त्याला सुखच देईल. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी असं वर्णन केले. आणि असा
त्यांच्या कार्याचा आढावा मी थोडासा धावता सांगितला वेळेचं बंधन असल्यामुळं. असं ज्या चार भावंडांनी अवतीर्ण होऊन कार्य करून त्यांच्या कार्याचा कीर्तिरूपी सुगंध आज अजरामर आहे. कुणी म्हणेल आमच्या जीवनामध्ये आज त्याचा फायदा काय, आम्ही काय करावं? महाराज म्हणतात काय करू नका, फक्त त्यांची कीर्ती आज मुखाने वर्णन करा. त्यांची कीर्ती मुखाने वर्णन करा. फायदा काय? नोकरी चांगली लागेल, पैसा मिळेल, नावलौकिक होईल. महाराज म्हणतात हे लौकिक आहे. अरे त्यांची कीर्ती जो कोणी वर्णन करेल, महाराज म्हणतात तुमच्या पाया काळ पडेल. काळ कोण पडेल? काळ. पाया पडेल या शब्दाचा अर्थ आपल्यावरती काळाची सत्ता राहणार नाही. आपल्यावरती काळाची सत्ता राहणार नाही. फक्त त्यांच्या कीर्तीचा घोष करा. त्यांच्या कीर्तीचा घोष करा. निरामने ज्यांच्या नामे करिता घोष, नातती दोष कै काळाचे. त्यांच्या नावाचा नुसता घोष करा. आणि जो कोणी त्यांच्या नावाचा घोष करेल, महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहणार नाही. काळ आपल्याकडे येणारच नाही. लक्षात ठेवा, दूर राहील तो, दूर. कारण कीर्ती वर्णन करणाऱ्याचं जीवन इतकं पवित्र होतं, इतकं पवित्र होतं, तिथं काळाचा संबंध राहत नाही बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. यमधर्म त्यांची शिष्ट तशी. कुणाची? हे वर्णन करणाऱ्यांची. जो कोणी या संतांच्या नावाचं वर्णन करेल त्यांच्याकरता तो काळ हात जोडून उभा आहे. हे आम्हाला कधी भेटतील, यांच्या भेटीतून आम्हाला सुख होईल, एवढं सामर्थ्य त्यांच्या नामामध्ये आहे. म्हणून आपण दुसरं आता काही करायचं नाही. फक्त त्यांच्या नावाचा जप करा, त्यांच्या नावाचा घोष करा. जो कोणी करेल, महाराज म्हणतात हो आपल्या जीवनातले सगळे दोष जातील. नवल नाहीये. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देव. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. एवढं सामर्थ्य त्यांच्या नामामध्ये आहे. म्हणून महाराज इथं वर्णन करतात. निळामने ज्यांच्या नामे करिता घोष, नातती दोष कै काळाचे. ते कोण? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. आपण काय केलं पाहिजे? त्यांच्याच नावाचा घोष केला पाहिजे. कसा केला पाहिजे? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम,
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 उभारिला ध्वज तेही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा धरून सगुण रूपी केली बाळ क्रीडा बोलविला रेडा निगमवाचे बैसोनियावरी चालविली विनती चांग देवा प्रति दिली विटी मग वास केला अलंकापुराशी पिंपळ द्वाराशी कनकाचा निळामणी ज्यांच्या नामे करिता घोष नाथ ती दोष कैकाचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संतांच्या कार्याचा आपण गौरव केला पाहिजे. एक त्यांचे आमच्या तुमच्यावरती उपकार आहेत म्हणून आणि आपल्या जीवनाला पावित्र्य प्राप्त व्हावं म्हणून आपलं जीवन शुद्ध व्हावं म्हणून आपण जन्माला आलोय. आपल्या जीवनामध्ये सगळे दोष आहेत. दोषातच जन्माला आलोय. विटाळातच आहे सगळं बरं का. आयुष्यभर त्यातच राहणार आहे आणि शेवटी दोषच आहे. हे सगळे जर घालवायचे असेल तर काही करू नका. फक्त त्यांच्या नावाचा घोष करा. घोष करण्याने आपलं जीवन पवित्र होईल बरं का. म्हणून एक त्यांचे उपकार आहेत म्हणून त्यांच्या नावाचा घोष करावा आणि आपल्या जीवनाला पावित्र्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्या नामाचा घोष करावा आणि उत्तर उत्तर अशी साधना त्या संतांच्या विषयी आपल्या जीवनामध्ये अखंड घडो. कारण त्या संतांचे उपकार आहेत. आपण त्या उपकारातून कधी उतराई होणं शक्य नाही आहे. म्हणून त्या संतांच्या ऋणामध्ये आपल्याला राहावं लागेल आणि ते ऋण म्हणून हा त्यांचा उत्सव आहे. आपण दरवर्षी हा साजरा करतायच. सोपानदेवांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पण समाधी सोहळा व्हायच्या आधीच तुम्ही आवरताय बरं का. माझं थोडंसं सांगणं आहे. पटलं तर हो म्हणा, नाहीतर चाललंय तसं चालू द्या. तुम्ही दशमी एकादशी द्वादशी उत्सव करण्यापेक्षा एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी द्वादशीला काला करण्यापेक्षा त्रयोदशीला काला केला तर त्यांची पुष्पवृष्टी करता येईल. घडेल योगायोगाने. आता त्यांच्या नावानेच आपण हा उत्सव करतोय. त्यांच्या नावानेच समाधीचा तो सोहळा साजरा आपल्याला करावा. आणि त्या दिवशी पुष्पवृष्टी करता आणि काला पण होतो. म्हणजे योग चांगला आहे. म्हणजे त्यांच्या ऋणातून थोडं तरी कुठंतरी उतराई होण्याचा हा थोडासा अल्पसा प्रयत्न आहे बरं का. आणि तो जर आपण केला तर फार चांगलं होईल. तेव्हा अशी उत्तर उत्तर सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी आणि आपलं जीवन त्या संतांच्या स्पर्शाने पवित्रतेला प्राप्त व्हावं हीच त्या संतांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.